कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू माझ्या पोराला भर मांडवातून सोडून गेलीस। मी का पळून गेले हे माहिती आहे ना? आप्पे, लाज तर अर्जुन बी घेत होता ग, राजरोस, आणि ते बी तुला गंडून। अगं निदान माझ्या बंट्यानी सगळं खरं खरं तरी सांगितलं होतं। मग सांग ना, कोण वाईट आहे, तुझा आरजा का माझा बंट्या? मावशी, अर्जुन पूर्णपणे बदललाय आणि तुमचा बंटी कधी बदलेल असं मला अजिबात वाटत नाही। लाज वाटते का तुला जरा हे बोलायला? तुझ्यासारखी पोरगी अख्ख्या दुनियात कुठं पाहिली नाही मी। या बदल्याच्या आगीतनं तुम्ही जळून खाक होताय आणि समोरच्यालाही जाळून खाक करताय। जळू दे की जळू दे, पण एवढा टोकाचा द्वेष का? ऐकायचं का तुला? आप्पे, अगं तू लहानपणापासून ना लय राणीगत जगलीस बघ। का तर तुला बाप तसा मिळाला, सतत तुझ्या पाठीशी उभा राहणारा, आणि तुला नवरा असा मिळाला की तुझी स्वप्न स्वतःची स्वप्न बनवणारा। पण माझ्या बाबतीत असं काही झालंच नाही ना। म्हणजे मी कधीच कुणालाच नको होती बघ। माझ्या आईबापाला पोरगा पाहिजे होता आणि मी झाली पोरगी। मग झाला माझा राग राग चालू, नंतर माझं लगीन केलं आणि नवरा तर असा मिळाला काय सांगू तुला। त्यांनी आयुष्यात फकस्त माझे हाल केले हाल। अगं त्याची ऐपतच नव्हती काय करायची, म्हणून तो आला की मला त्रास द्यायचा। आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगते तुला, ऐक। ते सरकार बघायला आले होते मला, सगळी पसंती झाली, सगळं झालं, आणि सुपारी फुटणार इतक्या ती रुक्मिणी तडफडली तिथं। सरकारांनी तिला बघितली, पसंत केली, मग आणि तवापासून माझी 7.5 चालू झाली। नाहीतर आप्पे, तवाच ह्या घरची मालकीन झाली असते मी। मावशी, तुम्हाला एवढा त्रास झालाय, पण तरी तुम्ही आम्हाला काय एवढा त्रास देताय? कारण तू अशी वागलीस आप्पे। माझ्या आयुष्यात मला काय काय जे मिळालं नाही ना, ते मी माझ्या बंट्याला सगळं दिलं। त्याला शिकवला, त्याला सरकारी नोकरीला लावला, पण तू जेव्हा लग्नातून पळून गेली ना, ते त्याला सहन नाही झालं, आणि माझा बंट्या माझा राहिलाच नाही, तो पारातून हलून गेला। तुला सांगते आप्पे, माझा बंट्या पहिला हसायचा ना, मला लय भारी वाटायचं, लय गोड वाटायचं, पण आता तो हसायला लागला ना, मला तो विचित्रासारखा वाटतो। माझ्या पोराचं हसणं मला विचित्र वाटायला लागलंय, आणि ते फकस्त तुझ्यामुळं। माझ्या सुखात त्या रुक्मिणीनं आणि तू सगळा बिबा पेरलेला आहे, आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला कुणाला सोडणार नाही। मावशी, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा। मी हात जोडून तुमची माफी। हे असले हात बी जोडू नकोस हा, मी कुणाला सोडणार नाहीये। मावशी, खरंच शांततेत पुन्हा एकदा विचार करा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।